नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण थेट पेशींच्या आत दडलेल्या एका अशा गुंतागुंतीच्या रचनेकडे वळणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हाय यील्ड तर आहेच, पण ती खऱ्या अर्थाने एक एलियन पॉवर हाऊस आहे. होय, अगदी बरोबर ओळखवलंत. आपण मायटोकॉन्ड्रियाबद्दल बोलतोय. हा विषय फक्त पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित नाही बरं का, तर आपल्या शरीरात प्रत्यक्ष ऊर्जा कशी आणि कुठे तयार होते हे समजून घेण्याचा हा एक भन्नाट प्रवास आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया. बघा, सुरुवातीलाच एका मोठ्या जैविक रहस्याचा वेध घेऊया. जरा विचार करा, आपल्या शरीरातील पेशींमध्ये असा एक सूक्ष्म घटक आहे जो चक्क स्वतःच्या एका स्वतंत्र जीवाप्रमाणे वागतो. म्हणजे हे ऐकूनच थक्क व्हायला होतं की जो आज आपल्या मानवी पेशींचा एकदम अविभाज्य भाग आहे ना, तो लाखो वर्षांपूर्वी कदाचित एक पूर्णपणे वेगळा आणि स्वतंत्र जीव होता. या एका छोट्याशा अंगकामध्ये अशी अनेक गुंतागुंतीची आणि आश्चर्यकारक रहस्य लपलेली आहेत, जी आज आपण एक एक करून उलगडणार आहोत. तर आजचा आपला रोडमॅप कसा असेल? आपण अगदी क्रमाने जाणार आहोत. प्रथम याचा शोध आणि उगम, मग मायटोकॉन्ड्रियाची अचूक रचना, त्यानंतर पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून चालणारे याचं काम, आणि शेवटी थेट परीक्षेसाठी विचारले जाणारे काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. चला, सगळ्यात आधी वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, शोध आणि उगम. या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली? आता या सूक्ष्म रचनेचा शोध काही एका रात्रीत लागलेला नाहीये. याचा कालक्रम खूपच रंजक आहे. 1880 मध्ये अल्बर्ट फॉन कोलिकर यांनी स्नायूंच्या पेशींमध्ये काहीतरी वेगळे असल्याचे टिपले. त्यानंतर रिचर्ड ऑल्टमन आले, ज्यांनी याला बायोब्लास्ट असं नाव दिलं. पण तोपर्यंत या रचनेचं नेमकं स्वरूप कुणालाच स्पष्ट झालं नव्हतं. शेवटी 1898 मध्ये कार्ल बेंडा यांनी याला आजचं ते प्रसिद्ध आणि जगमान्य नाव दिलं, मायटोकॉन्ड्रिया. पण हे सगळं शोधताना शास्त्रज्ञांसमोर एक खूप मोठी तांत्रिक अडचण होती. ती म्हणजे ह्या रचना मुळात पूर्णपणे पारदर्शक असतात. त्यामुळे सूक्ष्मदर्शकाखाली त्या तशाच पाहणं जवळजवळ अशक्यच. त्यांना पाहण्यासाठी एका विशिष्ट रासायनिक रंगाचा वापर करावा लागतो, आणि तो रंग म्हणजे जॅनस ग्रीन बी. या रंगाशिवाय मायटोकॉन्ड्रिया डोळ्यांना दिसूच शकत नाही. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे, तो नक्की लक्षात ठेवा. आता वळूया एका अतिशय रंजक आणि थोड्याशा सायफाय वाटणाऱ्या सिद्धांताकडे, एंडोसिम्बायोटिक सिद्धांत. हा सिद्धांत काय सांगतो? तर मायटोकॉन्ड्रिया हा मूळतः एक मुक्तपणे जगणारा जीवाणू होता. कालांतराने दुसऱ्या एका मोठ्या पेशीने त्याला गिळंकृत केले. पण मज्जा बघा, त्याला नष्ट करण्याऐवजी त्या मोठ्या पेशीने या जीवाणूसोबत चक्क एक करार केला. एक सहजीवी संबंध निर्माण झाला, जिथे या जीवाणूला राहण्यासाठी एक सुरक्षित घर मिळालं, आणि बदल्यात त्याने त्या मोठ्या पेशीला भरपूर ऊर्जा देण्यास सुरुवात केली. आहे की नाही कमाल? पण मग या प्राचीन कराराचा पुरावा काय? तर तो पुरावा म्हणजे मायटोकॉन्ड्रियाकडे असलेला स्वतःचा वर्तुळाकार डीएनए आणि 70S प्रकारचे रायबोझोम्स. यामुळेच ते पेशीच्या मुख्य केंद्रकावर पूर्णपणे अवलंबून राहत नाहीत. ते स्वतःची प्रथिने स्वतः तयार करतात आणि गरजेनुसार स्वतःची प्रतिकृतीही बनवू शकतात. म्हणूनच आपण त्यांना अर्धस्वायत्त म्हणजेच सेमी ऑटोनॉमस अंगक म्हणतो. आता आपण याच्या स्ट्रक्चरल ब्लूप्रिंटकडे वळूया, म्हणजे आपला दुसरा विभाग, मायटोकॉन्ड्रियाची भौतिक रचना. या रचनेत सर्वात लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे याचं दुहेरी आवरण. बाहेरचं आवरण एकदम गुळगुळीत आणि सच्छिद्र असतं, ज्यात पोरिन प्रथिने असतात. पण आतलं आवरण मात्र अत्यंत दुमडलेलं असतं. या आतल्या घड्यांना क्रिस्टी म्हणतात. पण हे असं का? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पृष्ठभाग मिळवण्यासाठी, जेणेकरून ऊर्जा निर्माण करणाऱ्या रासायनिक प्रक्रिया घडण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध राहील. निसर्गाचे हे खरंच एक अप्रतिम इंजिनिअरिंग आहे. ह्या दुहेरी आवरणांच्या अगदी आतमध्ये असतो तो मॅट्रिक्स. हा एक द्रवाने भरलेला गाभा आहे. आपण याला थोडक्यात मायटोकॉन्ड्रियाची कंट्रोल रूम म्हणू शकतो. याच ठिकाणी अतिशय महत्त्वाची विकरे, रायबोझोम्स आणि मघाशी आपण बोललो तो स्वतःचा जनुकीय आराखडा म्हणजेच डीएनए अत्यंत सुरक्षितपणे साठवलेला असतो. आणि आता लक्ष द्या, त्या आतल्या घड्यांवर म्हणजेच क्रिस्टीवर F0, F1 कण किंवा ज्याला ऑक्सिझोम्स म्हणतात ते चिकटलेले असतात. हे अतिसूक्ष्म कण म्हणजे नुसते साधे कण नाहीत, तर ती खऱ्या अर्थाने टर्बाईन्ससारखी चालणारी छोटी छोटी यंत्रे आहेत. याच यंत्रांमध्ये पेशीला चालवणारी प्रत्यक्ष ऊर्जा म्हणजेच ATP तयार होते.
बरं, आपला तिसरा विभाग याच ऊर्जेशी संबंधित आहे, पेशीचे ऊर्जा केंद्र. जेव्हा आपण याला पॉवर हाऊस किंवा ऊर्जा कारखाना म्हणतो ना, तेव्हा ते फक्त एटीपी बनवण्यापुरते मर्यादित नसतं. हे ॲरोबिक पेशीय श्वसनाचं प्राथमिक ठिकाण आहेच, पण याशिवाय पेशीमधील महत्त्वाच्या कॅल्शियम आयन्सचे संतुलन ठेवण्याचं कामही हेच करतं. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ॲपोप्टोसिस. जेव्हा एखाद्या पेशीचं आयुष्य संपते तेव्हा तिचा नियोजित मृत्यू घडवून आणण्याचं नियंत्रणही मायटोकॉन्ड्रियाच करतो. म्हणजे हा केवळ जीवनदायी ऊर्जा देणारा नाही, तर वेळ आल्यावर सिस्टम शटडाऊन करणाराही आहे. परीक्षेच्या दृष्टीने आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक फरक पक्का लक्षात ठेवा. क्रेब्स सायकल ही प्रक्रिया आतल्या द्रवाने भरलेल्या मॅट्रिक्समध्ये चालते, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा ETS ही प्रक्रिया आतील दुमडलेल्या आवरणावर म्हणजेच इनर मेम्ब्रेनवर चालते. ही स्थाने अजिबात विसरू नका. यावर हमखास प्रश्न विचारले जातात. चला, आता आपण आपल्या शेवटच्या विभागाकडे आलो आहोत, थेट परीक्षेसाठी लागणारे काही रॅपिड फायर हाय यील्ड फॅक्ट्स. एका पेशीमध्ये हे ऊर्जा कारखाने नेमके किती असावेत? तर हे पूर्णपणे त्या पेशीच्या डिमांडवर म्हणजेच ऊर्जेच्या गरजेवर अवलंबून असते. म्हणूनच सतत काम करणाऱ्या आणि अतिशय सक्रिय असणाऱ्या स्नायू आणि यकृताच्या पेशींमध्ये यांची संख्या हजारोंमध्ये असते. याउलट सस्तन प्राण्यांच्या परिपक्व तांबड्या रक्तपेशींमध्ये म्हणजे RBCsमध्ये आणि जीवाणूंमध्ये ते पूर्णपणे गैरहजर असतात. तिथे त्यांची गरजच नसते. आणि आता जीवशास्त्रातील एक अत्यंत अद्भुत फॅक्ट. ह्या विशिष्ट अंगकातील जनुकीय संकेत म्हणजेच मायटोकॉन्ड्रियल DNA केवळ आणि केवळ मातृत्वाच्या रेषेतून म्हणजेच आईकडूनच पुढच्या पिढीला वारसाने मिळतो. यात पित्याचा कोणताही सहभाग नसतो. हे खरंच विस्मयकारक आहे ना? तर हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका वेगळ्याच विचारात पाडून जातो. विचार करा, जर मायटोकॉन्ड्रियासारखा एखादा प्राचीन गिळंकृत केलेला जीव आज आपली संपूर्ण मानवी जैविक प्रणाली चालवत असेल, तर आपल्या पेशींच्या या अथांग खोल महासागरात अशी आणखी कोणती सूक्ष्म रहस्य लपलेली असतील? याच एका कुतूहल जागवणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.